शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि त्याबाबतच्या सुनावण्या चालूच आहेत अजूनही. तर त्यावेळचे जे काही विधानसभेचे अध्यक्ष होते, आताही तेच आहेत, त्यांनी फुटीर गटाला अपात्र ठरवलेलं नाही, किंबहुना कुठल्याच गटाला अपात्र ठरवलेलं नाही, सगळेच पात्र ठरवलेले आहे. परंतु न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांच्या पुढे जी सुनावणी झाली त्यावेळेला त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की विधानसभा अध्यक्षांची कृती चुकलेली आहे, निर्णय चुकलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते आमदार अपात्र ठरलेले आहेत. जो फुटीर गट आहे मुळात तो त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे अपात्र म्हणून, फक्त निर्णय मात्र त्यांनी दिलेला नाही. आताची सुद्धा जी सुनावणी चालू आहे सध्याच्या न्यायमूर्तींच्या पुढे, त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो निर्णय आहे आता कालबाह्य झालेला आहे, निरर्थक आहे, तो आता अर्थहीन झालेला आहे. कारण की 2024मध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि तो विषय आता मागे पडलेला आहे अपात्रतेचा. तसं म्हणून चालणार नाही आणि तशा पद्धतीची कृती करून न्यायमूर्तींनी चालणार नाही. अपात्रतेचा निर्णय हा घेतलाच पाहिजे, म्हणजे भविष्य काळामध्ये तो एक प्रकारचा पथदर्शी निर्णय ठरणार आहे. आणि पुढे जे आमदार खासदार अशा प्रकारचं काहीतरी करतील पक्षांतर, तर त्यांच्यासाठी तो एक पथदर्शी निर्णय होईल. म्हणून या आमदारांना काय आहे, अपात्रतेचा निर्णय घोषित झालाच पाहिजे. आणि तो याच्यासाठी घोषित झाला पाहिजे की त्यांनी नुसतं पक्षांतरबंदी केलं एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. अपात्र झाल्यानंतर त्यांच्याकडे जे काही त्यांनी वेतन भत्ते त्यांना अदा करण्यात आले ते सुद्धा वसूल करण्यात आले पाहिजे. जनतेचा हा पैसा आहे, सरकारचा हा पैसा आहे आणि अपात्र आमदारांवर अशा प्रकारचा खर्च करणं वेतन भत्त्यावर तो अयोग्य आहे. तो वसूल झाला पाहिजे, कारण तो जनतेचा पैसा पुन्हा जनतेकडे आला पाहिजे, सरकारी तिजोरीमध्ये तो जमा झाला पाहिजे. आणि जेव्हा आर्थिक फटका या लोकांना बसेल आणि अपात्रतेची त्यांना तेव्हा भीती वाटेल थोडीफार. त्याच्यामुळे ही कृती करण्याची नितांत गरज आहे आणि त्यांना निवृत्तीवेतनसुद्धा देता कामा नये, त्याचासुद्धा फेरविचार झाला पाहिजे. आणि म्हणून हे अपात्र जे आमदार आहेत त्यांना अपात्र कराच अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला पाहिजे. मित्रांनो, मला जे सुचलं वाटलं पटलं ते मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.